नाम शाखा है। तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतोय आपल्या शाखा भाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जर बघत असाल तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या एकच गोष्टीचा धमाका सुरू आहे। तो धमाका म्हणजेच गावठी गाण्यांचा। तर मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण असे आहेत ते आपले पालघर जिल्ह्याचे गावठी गाणे खूप आवडीने बघतात आणि तुमच्यामध्ये काही जण असे आहेत की ते कदाचित आपले पालघर जिल्ह्याचे गावठी गाणे बघत नसतील आणि हे जे गावठी गाणे येत आहेत ते आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा भरपूर असे जास्त प्रमाणात व्हायरल होत आहेत। तर तुम्ही थंबनेलवर आणि टायटलवरनं समजलं असेलच की आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती असणार आहे असं। तर मित्रांनो, हे जे यूट्यूब कलाकार आहेत जे सध्या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे फेमस आहेत आणि हे कलाकार आपल्याला प्रत्येक गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करताना दिसत आहेत आणि हे कलाकार आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या टॉपला आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे फेमस आहेत, जसे की नितेश बुंदे असतील, महेश उंबरसाडा, दर्शना जिरवा, साक्षी पागी, साक्षी डोंगरे, किरण वरठा, पायल वरठे, त्याच्यानंतर राजा बाबू, अजून मयूर रावते, हे जे कलाकार आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये सध्या टॉपला आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर असे फेमस आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला असा कधी प्रश्न पडलेला आहे का, हे जे कलाकार आहेत आपल्या पालघर जिल्ह्याचे फेमस असे यूट्यूब कलाकार आपल्याला प्रत्येक गावठी गाण्यामध्ये ॲक्टिंग करताना ते दिसतात, तर तुम्हाला असा कधी प्रश्न पडलेला आहे का, हे जे कलाकार गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करतात, एका गावठी गाण्यामध्ये ॲक्टिंग करण्यासाठी किती पैसे घेतात, असा तुम्हाला कधी प्रश्न पडलेला आहे का? तर तुम्हाला आज काय करायचं आहे, जर तुम्हाला कोणत्या कलाकाराविषयी जाणून घ्यायचे असेल की हे जे कलाकार एका गावठी गाण्यामध्ये काम करतात, तर एका गावठी गाण्यामध्ये काम करण्यासाठी ते किती पैसे घेतात, जर तुम्हाला कोणत्या कलाकाराविषयी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा। मी त्या कलाकाराला विचारण्याचा प्रयत्न करीन की तुम्ही एका गावठी गाण्यामध्ये काम करण्यासाठी किती पैसे घेतात। जर त्यांनी जर मला परमिशन दिली की याच्यावरती तू व्हिडिओ बनव, तर नक्कीच मी व्हिडिओ बनवीन। जर त्यांनी मला सांगितलं की भाई तू याच्यावर व्हिडिओ नको बनवू, तर मी साहजिकच त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार नाही। पण तुम्हाला कोणत्या कलाकाराविषयी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा, मी त्याला नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करीन। तर मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पण पालघर जिल्ह्यामधला जे फेमस यूट्यूब कलाकार आहेत त्यांच्याविषयी जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की हा कलाकार गावठी गाण्यांमध्ये ॲक्टिंग करण्यासाठी किती पैसे घेतो, तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल तर त्या कलाकाराचं नाव कमेंटमध्ये टाका, मी नक्की त्याला विचारण्याचा प्रयत्न करीन। जर त्यांनी सांगितलं तर नक्कीच मी याच्यावरती व्हिडिओ बनवीन। बाकी एक मी लिस्ट तयार केलेली आहे, त्या कलाकारांना मी विचारण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही एका गावठी गाण्यामध्ये ॲक्टिंग करण्यासाठी किती पैसे घेता। जर त्यांनी मला सांगितलं की भाई तू याच्यावरती व्हिडिओ बनव, तर नक्कीच मी व्हिडिओ बनवीन। जर त्यांनी मला सांगितलं की भाई तू याच्यावरती व्हिडिओ नको बनवू, तर साहजिकच गोष्ट आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार नाही। पण आपण एक प्रॅक्टिकली करून पाहू, जर त्यांनी मला परमिशन दिली आहे याच्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी तर नक्कीच मी व्हिडिओ बनवीन। बाकी तुम्हाला कोणत्या पण कलाकाराविषयी जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा। बाकी आपल्या शाखा भाई या यूट्यूब चॅनलवरती असेच आपले पालघर जिल्ह्यामधले नवनवीन कॉन्टेंट येत असतात, तर असेच नवनवीन कॉन्टेंट बघण्यासाठी आपल्या शाखा भाई यूट्यूब चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि आजचा आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण समजेल आणि ते पण त्यांच्या आवडत्या कलाकाराचं नाव आपल्या कमेंटमध्ये टाकतील। तर नक्कीच आजचा आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच आपल्या शाखाभाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला आता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। तर चला लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। मेरा नाम शाखा है।